गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये लहान मुली असतील, महिला असतील यांच्यावरील अत्याचारांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर अशा घटनांना रोख लावण्यासाठी राज्य सरकारकडून अतिशय कठोर अशी पावलं उचलली जात असताना आता नवी मुंबईमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी पुढे आलेली आहे। नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळामधून ही बातमी आहे। शिवसेना शिंदे गटाचे स्वीकृत नगरसेवक असणारे साहिल चौगुले यांनी थेटपणे एका विवाहित महिलेला शीतपेयाच्या माध्यमातून गुंगीचं औषध देऊन तिच्यावरती बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। या प्रकरणामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। शिवसेना शिंदे गटाचे स्वीकृत नगरसेवक साहिल चौगुले याच्या विरोधात आता बलात्काराचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। पाहूया ते संपूर्ण हादरवणारं प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। नवी मुंबईतून एक अत्यंत हादरवणारं आणि धक्कादायक प्रकरण पुढे आलेलं आहे। शिवसेना शिंदे गटाचे स्वीकृत नगरसेवक साहिल चौगुले यांनी एका 26 वर्षीय विवाहित महिलेला थेटपणे शीतपेयाच्या माध्यमातून गुंगीचं औषध दिलं आणि त्यानंतर ही महिला बेशुद्ध पडल्याच्या नंतर तिच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या पीडित महिलेने केलेला आहे। या प्रकरणामध्ये हा जो नराधम नगरसेवक आहे साहिल चौगुले याच्या विरोधात आता बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एका 26 वर्षीय विवाहित महिलेनं शीतपेयातून गुंगीचं औषध देऊन माझ्यावरती अत्याचार झाल्याचा आरोप जो आहे तो या जो नगरसेवक आहे त्याच्यावरती केलेला आहे। त्याचबरोबर या बाबतीमध्ये जेव्हा ह्या विवाहित महिलेनं जाब विचारला तेव्हा थेटपणे हा जो नगरसेवक आहे त्याने त्याच्या मोबाईलमध्ये लैंगिक संबंध ठेवतानाचे नग्न फोटोज आणि व्हिडिओ सुद्धा या पीडित महिलेला दाखवलेले होते। तब्बल 2 वर्षांपासून हा जो नगरसेवक आहे या महिलेला वारंवार ब्लॅकमेल करत होता आणि या महिलेवरती वारंवार अत्याचार करत होता असा आरोप या पीडित महिलेने केलेला आहे। या संपूर्ण तक्रारीच्या नंतर ही संपूर्ण प्रकार घडल्याच्या नंतर या पीडित महिलेनं हतबल होऊन थेटपणे हा जो नराधम नगरसेवक आहे त्याच्या विरोधात रबाळे पोलीस स्थानकामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणामध्ये सध्या चौकशी केली जाते। परंतु एक महत्त्वाची बाब म्हणजे नवी मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाचा जो स्वीकृत नगरसेवक आहे साहिल चौगुले यांनी जो अत्यंत विकृत पद्धतीचं जे कृत्य केलेलं आहे त्यामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। रबाळे पोलीस स्थानकामध्ये हा जो नराधम आहे त्याच्या विरोधात सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याने जी मोडस ऑपरेंडी वापरली होती ती कशी होती तर 26 वर्षीय ती विवाहित महिला आहे, तिला गुंगीचं औषध दिलं आणि तिच्यावरती अत्याचार केला आणि त्यानंतर तिचे अश्लील फोटोज काढलेले होते, तिचे अश्लील व्हिडिओज काढलेले होते आणि याच व्हिडिओच्या आधारे याच फोटोच्या आधारे हा जो नगरसेवक होता वारंवार या विवाहित महिलेला ब्लॅकमेल करत होता। तर ही संपूर्ण घटनेला सुरुवात 2024 पासून सुरू झालेली होती। ही पीडित महिला 2024 मध्ये आपल्या आत्याला भेटण्यासाठी ऐरोली येथील साहिल चौगुले याच्या घरी गेलेली होती। पीडितेची आत्या त्या ठिकाणी काम करत होती। पीडित महिलेच्या आरोपानुसार त्यावेळी तिला साहिल चौगुले याने ह्या पीडित महिलेला शीतपेयाच्या माध्यमातून गुंगीचं औषध दिलेलं होतं आणि ज्यावेळेस ही पीडित विवाहिता बेशुद्ध झाली आणि त्यानंतर त्याने तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला। या घटनेनंतर जेव्हा महिलेने या बाबतीमध्ये जाब विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा जो नराधम आहे साहिल चौगुले यांनी तिचे नग्न फोटोज आणि व्हिडिओ दाखवून तिला गप्प बसण्यास भाग पाडलेलं होतं। पीडित महिलेच्या तक्रारीनुसार आरोपीने फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करण्याची वारंवार धमकी दिली होती। याच महिलेच्या भीतीचा गैरफायदा घेत त्याने वारंवार तिच्यावरती तब्बल 2 वर्षांपासून जे आहे सातत्याने लैंगिक अत्याचार केलेले होते असा आरोप या पीडित महिलेने केलाय। आरोपीने नुकतंच जे आहे या पीडित महिलेवरती वाशी येथील एका हॉटेलमध्ये या पीडित महिलेला बोलवलं आणि त्या ठिकाणी सुद्धा तिला धमकावत तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप सुद्धा या पीडित महिलेने केलेला आहे। या प्रकरणामध्ये सध्या रबाळे पोलीस स्थानकामध्ये साहिल चौगुले याच्या विरोधात बलात्काराचा आणि विविध कलमांन्वये जो आहे तो सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करतात। या प्रकरणामधले जे उपलब्ध पुरावे आहेत, डिजिटल पुरावे आहेत, फोटोज व्हिडिओज आहेत, या संबंधित सध्या जबाब जे आहेत ते नोंदवले जात आहेत। परंतु साहिल चौगुले जो आहे या साहिल चौगुलेला कधी ताब्यात घेतलं जातं आणि त्याच्या चौकशीमधून आता कोणती धक्कादायक माहिती पुढे ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। आणि त्याचबरोबर शिवसेनेचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे हा जो साहिल चौगुले आहे याच्या विरोधात आता नेमकी काय कारवाई करतात हे पाहणंही आता महत्त्वाचं असणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।